नमस्कार मंडळी, चला तर उन्हाळ्यासाठी आपण अगदी परफेक्ट अशी भाजी बनवणार आहोत. करायला ही भाजी अगदी सोपी आहे, इतकी टेस्टी बनते की ते म्हणजे टोमॅटोचा झणझणीत रस्सा. करायला खूपच सोप्या पद्धतीने बनवली जाते. चला तर इथे 2 टोमॅटो घेतले, मी यातला एकच घेणार आहे. तर पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे, तर याला वेळेवरती बारीक फोडी करून घ्यायच्या. अगदी मस्त ही भाजी तयार होते किंवा कालवण म्हणू शकता, टोमॅटोचा रस्सासुद्धा म्हणू शकतो. चला तर इथे मी 2 टोमॅटो घेतले, यातला एकच टोमॅटो मी बारीक कट करून घेणार आहे. तो या पद्धतीने बारीक फोडीमध्ये कट करून घेतला. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली, यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. 1-1 चमचा टाकायचे, छोटे चमचे आहेत. जिरे मोहरी तडतडू द्यायचं. त्यानंतर लगेच हळद टाकून घ्यायची. कोथिंबीर असेल तर टाकायची, नाही टाकली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो छान असा परतून घ्यायचा. इथे गॅस कमी करायचा, म्हणजे टोमॅटो जास्त शिजणार नाही किंवा कढईला चिटकून बसणार नाही. त्यानंतर टोमॅटो टाकून घेतला, छान परतून घ्यायचा आहे. गॅस कमी करायचा. त्यानंतर वाटण तयार करायचं. हिरवी मिरची, मीठ, लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण तयार करायचं आहे. सगळ्यात अगोदर पाट्यावरती मीठ, मिरची, लसूण टाकून घ्यायचं. याचं बारीक वाटण तयार करायचं. तर पाट्यावरती वाटण तयार केलं आहे. पाट्यावरच्या वाटणाची चव खूपच मस्त लागते. चला तर मिरची वाटून घेतली, ती आता टोमॅटोमध्ये टाकून घ्यायची, छान परतून घ्यायची. त्यानंतर शेंगदाण्याचं सुद्धा वाटण तयार करायचं आहे. पाणी घालून बारीक वाटण तयार करायचं. आता मिरची टाकून छान परतून घ्यायचं आहे. तर मिरची छान परतत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणेसुद्धा वाटून घेतलेले आहे पाट्यावरती. या पद्धतीने अगदी बारीक वाटण तयार करायचं पाणी घालून. तर शेंगदाणेसुद्धा बारीक वाटून झाले, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट अशी भाजी आहे. उन्हाळ्यामध्ये भाजीपाला महाग होतो किंवा जास्त भेटत पण नाही, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा टोमॅटोचा रस्सा नक्की बनवून खाऊ शकता. खूपच मस्त लागतो, भाकरीसोबत खूपच छान लागतो याचा. चला तर इथे वाटण तयार करून झालेलं आहे. तर आता टोमॅटो आणि मिरचीचं वाटण छान असं परतून झालेलं आहे. शेंगदाण्याचं वाटण जे केलं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. जेवढा रस्सा बनवायचा त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं. घट्ट पातळ कशी हवी आहे भाजी आपल्याला त्यानुसार. आणि मस्त खळखळून उकळून घ्यायची, थोडा वेळ शिजवून घ्यायची. त्यानंतर ही भाजी तयार होते. अगदी मस्त हा रस्सा बनतो, बघू शकता. तर खूपच छान ही टोमॅटोचा रस्सा तयार होतो. तर यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं. जेवढी भाजी रस्सा बनवायचा त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर जास्त पातळसुद्धा करू नका, किंवा जास्त घट्ट पण करू नका. मस्त खळखळून उकळी आणायची. त्यानंतर आपलं हे रस्सा जो आहे ना तयार होतो. भाकरीसोबत खूपच छान लागतो, भातासोबतसुद्धा मस्त लागतो. चला तर आता उकळून झाले, आता गॅस बंद केलेला आहे. इथे आपला हा रस्सा तयार झाला आहे, बघू शकता किती मस्त दिसत आहे. पाहता क्षणी खावा वाटेल इतका मस्त हा रस्सा तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. इतरांसोबत सुद्धा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा. चला तर भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.